राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज खोपोली नगर परिषदेवर महिलांनी हंडा मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। खोपोली नगर परिषदेच्या आवारात महिलांनी हंडा मोर्चा काढताना यावेळी केलेल्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला। महिलांनी पाण्यासाठी काढलेला मोर्चा होता, याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष केंद्रित झाले होते। परिसरातील नागरिक या मोर्चा पाहण्यासाठी एकत्रित आले होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने त्याला पूर्ण पाठबळ दिले। नागरिकांची कामं दोन टाइम पाणी, दोन टाइम पाणी, नागरिकांना सहकार्य, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, दोन टाइम पाणी, महिलांच्या समस्या, महिलांच्या समस्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, नागरिकांच्या समस्या, खोपोली नगर परिषदेने पाणी, खोपोली नगर परिषदेने पाणी, नागरिकांच्या समस्येकडे लक्ष, नागरिकांच्या समस्येकडे लक्ष। पूर्वी म्हणजे महिन्याभरात काम होणार होतं, 4 महिने गेलेले, आता इथून पुढे परत सणासुदीचे दिवस आहे। महिलांचा प्रॉब्लेम, महिला कामाला जातात। मॅडम विषय टाकीचा आपण गलतीचं लिकेज काढायचं काम सुरू केलं ते खूप म्हणजे कामाचा पसार खूप मोठा आहे। ॲक्च्युली काम आपला त्यामुळे जे काही उन्हामुळे जे काम लवकर होणार होतं ते झालं नाही का, आता कामाचं वेळ जी वाढत गेली, आता कामात जवळपास 70% काम झालेलं आहे। एका 20 दिवसात काम पूर्ण होईल। आपलं काम झालं की तुम्हाला पाणी जसं पुरवठा होतं तसं आपण द्यायचा प्रयत्न करू। दोन पूर्ण पाणीपट्टी घेतल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे। असा विषय ना। आता वासनला पाणी नाही, तुम्ही आता आमच्याकडे नाही तेव्हापासून कंप्लेंट आलेली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच आग्रह असणारा आज खोपोली शहराला जवळजवळ 4 महिने झाले एक वेळचं पाणी येत आहे। 10 दिवसात कंप्लीट होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंही असता 4 महिने महिलांना पाण्याची समस्या ही सहन करावी लागत आहे। आता सणासुदीचे दिवस येत आहे आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाही। आता आम्ही शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या 5 ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि पूर्वरत जे खोपोली शहराचं पाणी आहे 2 वेळचं ते सुरुवात होईल। सुरुवातीला म्हणजे अगदीच पूर्वीचा विचार केला तर खोपोली शहराला पहिले 3 टाइमाचं पाणी येत होतं, त्याच्यानंतर 2 वेळचं झालं आणि आता 2 वेळचं ते सुरळीत चालू असताना मध्येच टाकीचं काम निघालेलं आहे दुरुस्तीचं असं कळविण्यात आलं आणि 10 दिवसात ते काम पूर्ण होतंय असं नागरिकांना सांगण्यात आलं। पण तसं न होता 10 दिवसाचा महिना गेला, महिन्याचे आज 4 महिने होती। 4 महिना महिला कारण पाणी आणि महिलांचा हा संबंध जो आहे हा फार जवळचा आहे। काही महिला कामावर जात असतात आणि त्यांना ह्या सगळं कामं आणि हे सगळं नाही जुळूनच येत नाही, कारण पाण्याशिवाय कुठलेही काम होत नाही। नागरिकांच्या समस्या कशा सोडवण्यात येतील हीच शरद पवार पक्षाची भूमिका असणार आहे आणि खोपोली शहराचे अध्यक्ष जे आहेत अतुल पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा कार्यक्रम केलेला आहे। वासरमधून आहोत, गणेश शाळेमधून। आम्हाला पण सांगितलं की 8 दिवस पाणी नाही येणार आणि 8 दिवस म्हणता महिना गेला आणि महिना पण न म्हणता आता 4 महिने झाले। त्यामुळे सगळ्यांकडे लग्न कार्य काय नाही काय येणं जाणं आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांगता येते की येऊ नका, पाणी नाही। त्याच्यामुळे सगळे लोक म्हणतात तुमच्या इथे पाणी नाही, नदी असून तर म्हटलं आम्हाला 1 महिन्याचं सांगितलेलं, पण आज 4 महिने झाले तरी आम्हाला पाण्याची अजून सुविधा भेटली नाही पुरेशी। आम्हाला सांगितले आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पाणी येईल, पण सध्या आम्ही तुम्हाला 5 तास सोडू।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.